नमस्कार मित्रांनो, एनजी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी जीकेची अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 62 आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण टीसीएस आणि आयबीपीएस ने विचारलेल्या प्रश्नांचा या ठिकाणी आपण काय करत आहोत, समावेश करत आहोत। ओके, आता ही जरी तलाठी भरतीसाठीची प्रश्नपत्रिका असली तरी वनरक्षक भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहे, येणाऱ्या जिल्हा परिषद भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहे, त्याचबरोबर सर्व सरळ सेवा भरतीसाठी काय ही प्रश्नपत्रिका अतिशय उपयुक्त आहे। का उपयुक्त आहे तर तुम्हाला माहिती आहे परीक्षा दोनच कंपन्या घेणार आहेत, एक म्हणजे टीसीएस आणि दुसरी म्हणजे आयबीपीएस, आणि सगळीकडे जीकेचा सिलेबस काय मित्रांनो सारखा आहे किंवा समान आहे। ओके, मग या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आपल्याला काय विचारला पहा, या ठिकाणी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे। या ठिकाणी आपल्याला दोन विधानं दिलेत आणि या दोन पैकी कोणतं विधान बरोबर आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायला सांगितलेलं आहे। ओके, मग या ठिकाणी पहा, पहिलं विधान काय दिलंय, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीप्रधान आहे। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीप्रधान आहे हे विधान काय मित्रांनो बरोबर आहे, कारण महाराष्ट्राचीच नाही तर महाराष्ट्रासोबत भारताची अर्थव्यवस्था सुद्धा काय कृषीप्रधान आहे। ओके, त्याच्यानंतर दुसरं विधान काय पाहूया, महाराष्ट्रात उष्ण पावसाळी आणि थंड हवामान असलेले सामान्य मान्सून हवामान आहे, बरोबर आहे। महाराष्ट्रामध्ये काय कोणकोणते ऋतू आहेत, उन्हाळा आहे, पावसाळा आहे आणि हिवाळा हे तीन ऋतू असतात। मग या ठिकाणी आपलं ऑप्शन काय येईल, खाली पर्याय काय येतील की 1 आणि 2 दोन्ही उत्तर काय आहेत बरोबर आहेत किंवा दोन्ही विधानं काय आहेत बरोबर आहेत। मग ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे, 1 आणि 2 दोन्ही बरोबर। ओके, हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे। अशा प्रकारचे प्रश्न टीसीएस काय करतंय, 2 ते 3 प्रश्न तुम्हाला अशा प्रकारचे विचारत आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम काही प्रकरणामध्ये अटक आणि अटकेपासून संरक्षण प्रदान करतं। मग खालीलपैकी कोणतं कलम, ऑप्शन काय आहेत पहा, 24 आहे, 20 आहे, 26 आहे आणि 22 आहे। तर यापैकी कलम 22 हे काय करतं, काही प्रकरणामध्ये अटक आणि अटकेपासून संरक्षण प्रदान करतं। ओके, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं पहा, कलम 22 काय आहे, विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धतेपासून काय आहे संरक्षण आहे। त्याच्यानंतर कलम 20 लक्षात ठेवायचे पहा, अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण आहे। त्याच्यानंतर कलम 22 पुन्हा डबल झालं पहा, अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण। कलम 23 काय पहा, या ठिकाणी कलम 21 तुम्हाला सांगतो मी, ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। कलम 21 काय जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचं हे काय कलम आहे, कलम 21 लक्षात ठेवा, जीवित व व्यक्ती स्वातंत्र्य। त्याच्यानंतर कलम 23 काय पहा, मानवी व्यापार आणि वेठबिगारी याला प्रतिबंध करण्यासाठी कलम 23 आहे। हे जे कलम आहेत ना मित्रांनो मी या ठिकाणी घेतलेले ही अतिशय इम्पॉर्टंट कलम आहेत, यांच्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेले आहेत। मग कलम 24 काय पहा, तर कारखान्यामध्ये मुलांच्या रोजगाराला प्रतिबंध आहे, म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की कलम 24 नुसार बालमजुरीस काय प्रतिबंध केलेला आहे। ओके, कलम 25 काय पहा, धार्मिक स्वातंत्र्य आणि धर्माचा प्रचार आणि आचरणावरती आहे। याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे, कारण सध्या देशामध्ये काय बऱ्याच ठिकाणी जातीय दंगली निर्माण होत आहेत, धार्मिक दंगली निर्माण होत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कलम 25 लक्षात ठेवायचं आहे। आणि कलम 26 काय आहे, तर धर्मविषयक व्यवहाराचं काय आहे, स्वातंत्र्य आहे। ओके, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो तलाठी भरतीसाठी एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना मित्रांनो, की आपण काय केलेलं आहे, तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही टेस्ट सिरीज काय मित्रांनो टीसीएस पॅटर्ननुसार आधारित महाराष्ट्रामधील आपल्या एकमेव टेस्ट सिरीज आहे। ओके, मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा, एकूण तुम्हाला 10 टेस्ट भेटतील, त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे 2011 पासून 2022 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतील किंवा भेटतील। ओके, त्याचबरोबर तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा तलाठी भरतीसाठीच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील पहा। तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला ना मित्रांनो तरी तुम्हाला 100 पैकी 90+ मार्क काय होतील आपल्या या फक्त तुम्हाला नोट्समुळे पडतील। ओके, मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा, मराठी विषयाच्या नोट्स असतील, इतिहास विषयाच्या नोट्स असतील, भूगोल विषयाच्या नोट्स असतील, राज्यशास्त्राच्या नोट्स असतील, विज्ञानच्या नोट्स असतील, अर्थशास्त्राच्या नोट्स असतील। ओके, या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो 150 रुपये आहे, परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर अजून सुद्धा या ठिकाणी आपली ऑफर चालू आहे मित्रांनो। जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली ना तर ही तुम्हाला काय होणार आहे, फक्त आणि फक्त ही 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे। ओके, मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत पहा, गुगल पे असेल, फोन पे असेल, तुमचा ॲमेझॉन असेल, पेटीएम असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे,
96 89 14 16 30 हा आपला नंबर आहे। या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 99 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि व्हॉट्सॲप सगळे वापरतात, व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30। याच नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 99 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून याच नंबरवरती व्हॉट्सॲपला काय करायचं आहे, पाठवून द्यायचा आहे किंवा शेअर करायचा आहे। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 3 आहे। काय विचारले, राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये संघर्ष उद्भवल्यास डॅश डॅशद्वारे सोडवला जातो। आता या ठिकाणी पहा, TCS काय करतंय, राज्यशास्त्रावरती आपल्याला काय करतंय, 2 ते 3 प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी विचारत आहे। मग आपल्या नोट्समध्ये मित्रांनो या राज्यशास्त्राच्या एवढ्या डीपमध्ये नोट्स आहेत की याच्या बाहेर प्रश्न आपला जाऊच शकत नाही। म्हणजे तुमचे जर 2 प्रश्न विचारले तर 100% तुम्हाला खात्री देऊन सांगतो ते दोन्ही प्रश्न काय असणार आहेत, आपल्या नोट्समधील असणार आहेत। ओके, मग जर राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये जर संघर्ष उद्भवला तर तो कोणाद्वारे सोडवला जातो, तर तो राज्याच्या मुख्यमंत्र्याद्वारे सोडवला जातो। ओके, पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 4 आहे पहा। आता या प्रश्नाबद्दल मला काही जास्त माहिती नाही मित्रांनो, मी प्रामाणिकपणे कबूल करतो, मी फर्स्ट टाइम हा प्रश्न पाहिलाय। याच्या अगोदर मी कुठल्या पुस्तकामध्ये यांचा उल्लेख पाहिला नाही किंवा कुठं वाचलं नाही। ओके, काय प्रश्न आहे पहा, स्वातंत्र्य सैनिक अंबाबाई या डॅश डॅश राज्यातील होत्या। मग स्वातंत्र्य सैनिक अंबाबाई या कर्नाटक राज्यामधील होत्या, एवढीच माहिती माझ्याकडे आहे की त्या कर्नाटक राज्यातल्या होत्या। TCSने प्रश्न विचारला होता माडा भरतीला, मी जशाचा तसा प्रश्न घेतलेला आहे। प्रश्न बरोबर आहे की चूक आहे हे सुद्धा मी कन्फर्म सांगू शकत नाही, पण मी कन्फर्म एवढं सांगू शकतो की TCSने याचं उत्तर काय दिलं आहे, कर्नाटक हे TCSने यांचं उत्तर दिलेलं आहे। ओके, पुढचा प्रश्न काय पहा, 5 नंबर, कायदेशीर निविदांचे खालीलपैकी कोणते उदाहरण आहे। कशाचं पहा, कायदेशीर निविदांचं ऑप्शन काय दिलेत पहा, बिटकॉइन, बँक नोट, डिमांड ड्राफ्ट आणि चेक। तर यापैकी कायदेशीर निविदा काय मित्रांनो, बँक नोट ही काय आहे, कायदेशीर निविदा आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 आहे। भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे। सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची असा प्रश्न विचारलाय, कशानुसार, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार। मग ऑप्शन काय दिलेत पहा, ठाणे, चंद्रपूर, हिंगोली आणि अमरावती। तर याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो, ठाणे हेच याचं योग्य उत्तर असणार आहे। का तर 2011ला ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं नव्हतं, त्याच्यामुळे 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा कोणता असणार मित्रांनो, ठाणे हाच असणार आहे। काही महाभाग म्हणतात सर सध्या उत्तर पुणे लिहायचं का, तर पुणे लिहायचं नाही, पुणे काय आहे 2 नंबरचं आहे। सध्या 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला प्रश्न विचारला जातो, मग त्याच्यानुसार काय उत्तर लिहायचं आहे, ठाणे हेच उत्तर लिहायचं आहे। आणि सर्वात कमी जर या ठिकाणी कमी विचारलं असेल तर ते कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे मित्रांनो महाराष्ट्रामधील, तर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची लोकसंख्या काय आहे, सर्वात कमी आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश पर्वतरांग या महाराष्ट्राचा प्राकृतिक कणा आहे। पुन्हा पहा प्रश्न, सह्याद्री पर्वतावरती आहे ना भरपूर प्रश्न पडत आहेत, सह्याद्री पर्वतावरती हा। मग सह्याद्री पर्वतरांग या काय आहेत, महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत। मग या ठिकाणी तुम्हाला सह्याद्रीची एकूण लांबी लक्षात ठेवायची 1600 किलोमीटर ही काय आहे, सह्याद्रीची एकूण लांबी आहे। म्हणजे सह्याद्रीची आपण भारतामधील एकूण लांबी म्हणू शकतो। मग सह्याद्री पर्वत कोणकोणत्या राज्यामध्ये आहे हाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो पहा। मग याचा काही भाग गुजरातमध्ये आहे, त्याच्यानंतर काही भाग महाराष्ट्रात आहे, त्याच्यानंतर कर्नाटक राज्यामध्ये काही भाग आहे, केरळ राज्यामध्ये आहे, तामिळनाडू राज्यामध्ये याचा काही भाग आहे। ओके, मग या ठिकाणी पहा महाराष्ट्रातील लांबी किती आहे, तर सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी 440 किलोमीटर आहे। काही पुस्तकामध्ये किंवा काही ठिकाणी 650 दिलेलं आहे मित्रांनो, परंतु हे पूर्णपणे साप चुकीचं आहे। याचं उत्तर MPSCने सुद्धा याचं उत्तर किती दिलेलं आहे मित्रांनो, 440 दिलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, महाराष्ट्रातील लांबी जर विचारली तर 440 किलोमीटर हेच उत्तर बरोबर आहे आणि हेच उत्तर तुम्हाला लिहायचं आहे। ओके, त्याच्यानंतर असा प्रश्न विचारला जातो की सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडे रुंदी कशी आहे, तर दक्षिणेकडे काय कमी आहे। मग दक्षिणेकडे कमी आहे म्हटलं जास्त रुंदी कुणीकडे आहे, उत्तरेकडे जास्त रुंदी आहे। ओके, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कशाला म्हणतात असा प्रश्न सुद्धा आपल्याला वारंवार विचारला आहे। मग महाराष्ट्राचा प्रमुख विभाजक काय, सह्याद्री पर्वतास म्हटलं जातं। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। 8 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते। MPSC पासून TCS असेल कुठलीही परीक्षा असो तुम्हाला जहाल नेते आणि मवाळ नेते काय, जहाल आणि मवाळ यांच्यावरती प्रश्न विचारलेलाच आहे। ओके,
मग या ठिकाणी कोण विचारलं आपल्याला? जहाल नेते विचारले. मग जहाल नेते कोण होते? बाळ गंगाधर टिळक होते. त्यांनाच आपण काय म्हणतो? लोकमान्य टिळक म्हणतो. मग बाकीचे तुम्हाला लक्षात ठेवायचे पहा. फिरोजशाह मेहता कोणते नेते होते? मवाळ नेते होते. गोपाळकृष्ण गोखले कोणते नेते होते? मवाळ नेते होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी कोणते होते? मवाळ होते. आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, खालीलपैकी महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण, असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता. मग त्याचं उत्तर कोण येईल? महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण आहेत? गोपाळ कृष्ण गोखले आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 9 नंबर. पहा, पुन्हा रंगची बापूची गुप्तेवरती प्रश्न विचारलाय. भरपूर प्रश्न विचारले होते. माडा भरतीमध्ये TCSने रंग बापूजी गुप्ते यांच्यावरती भरपूर प्रश्न विचारले होते. काय विचारले पहा? छत्रपती प्रतापसिंह यांनी आपले अधिकारी रंग बापूजी ते यांच्यासह 1857च्या उठावात भाग घेतला होता. ते महाराष्ट्रातील डॅश डॅश येथील होते. ओके. गुप्ते यांच्यासह या ठिकाणी काय होईल पहा? ते हा नसेल. ओके. मग हे कुठल्या ठिकाणचे होते? सातारचे होते. कोण विचारले या ठिकाणी आपल्याला? छत्रपती प्रतापसिंह विचारलेला आहे. ओके. आणि यांनी आपले अधिकारी किंवा तुम्हाला काही ठिकाणी वकील असा सुद्धा उल्लेख विचारला जाऊ शकतो. ओके. मग कोण होते? तर रंगो बापूजी गुप्ते होते. कोणत्या उठावात भाग घेतला होता? 1857च्या उठावामध्ये. हे कुठले होते किंवा कुठे उठाव करण्याचा प्रयत्न केला होता? सातारा भागामध्ये. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला उठावात भाग घेणारे आणि कोणत्या उठावात कोणी भाग घेतलाय तुम्हाला लक्षात ठेवायचे पहा. मग सातारा उठावामध्ये कोणी भाग घेतला होता किंवा साताराचा उठाव कोणी घडून आणला होता? रंगोजी बापूजी गुप्ते. कोल्हापूर या ठिकाणी जो उठाव झाला होता त्याच्यामध्ये सहभाग कोणाचा होता पहा? अण्णाजी फडणवीस आणि तात्या मोहिते या दोघांचा सहभाग होता. खानदेशामध्ये खर्जा सिंगच्या नेतृत्वामध्ये उठाव झाला होता. आणि सातपुडा भागामध्ये शंकर शहा याच्या नेतृत्वाखाली काय झाला होता? 1857चा उठाव झाला होता. ओके. त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. का लक्षात ठेवायच्यात? तर वारंवार यांच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न 10 नंबर. कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे? अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा मित्रांनो TCSने विचारलेले आहेत बरं का, लक्षात ठेवायचे. मग याचं उत्तर काय? निओ गॉथिक श्रेणी हे याचं उत्तर आहे. पण या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की टाउन हॉल संग्रहालय हे कोणत्या ठिकाणी आहे? मग हे कोणत्या ठिकाणी आहे? तर कोल्हापूर या ठिकाणी हे टाउन हॉल संग्रहालय आहे. पुढचा प्रश्न आपला 11 नंबरचा आहे. हा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब करायला काय अगदी मोफत आहे, अगदी फ्री आहे. सबस्क्राईब केल्याने काय होणार आहे? तुमचाच फायदा होणार आहे. कारण आपला नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत काय होणार आहे? मोफत पोहोचणार आहे. ओके. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल ना मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला काय करा? एक लाईक करा मित्रांनो. आपण एवढी मेहनत घेऊन तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आणि आपल्या व्हिडिओसाठी काय होतात? लाईक खूप कमी येतात. मग आजच्या आपल्या व्हिडिओला कमीत कमी 1000 लाईक तरी मित्रांनो झाल्या पाहिजेत. ओके. काय प्रश्न? केलुचरण मोहपात्रा या डॅश डॅशच्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे. मग हे कोणत्या शास्त्रीय नृत्यातील प्रख्यात नाव आहे? तर ओडिसी या शास्त्रीय नृत्यातील प्रख्यात नाव आहे. कोणतं नाव? केलुचरण मोहपात्रा. ओके. जशाचा तसा प्रश्न रिपीट होऊ शकतो, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे 12 नंबर. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही किंवा कृष्णा नदी खोऱ्यात येत नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन काय आहेत आपण पाहूया पहा. सातारा, रत्नागिरी, सोलापूर आणि पुणे. तर यापैकी रत्नागिरी हा जो जिल्हा आहे हा काही कृष्णा नदी खोऱ्यात येत नाही. ओके. मग या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम कुठे होतो प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा कुठे होतो? महाबळेश्वर या ठिकाणी. महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाबळेश्वर हे काय? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. मग कृष्णा नदी खोऱ्यातील जिल्ह्याचा समावेश कोणकोणता होतो पहा? सातारा जिल्ह्याचा होतो, सांगली जिल्ह्याचा होतो, सोलापूर जिल्ह्याचा होतो, पुणे जिल्ह्याचा होतो, नगर होतो. त्याचबरोबर अजून एक राहिलं या ठिकाणी पहा, कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश सुद्धा काय होतो? कृष्णा नदी खोऱ्यामध्येच येतो. आता या ठिकाणी एक तुम्हाला लक्षात घ्यायची, पुणे असेल, सोलापूर असेल, नगर असेल, या तिन्ही जिल्ह्याचा समावेश कोणत्या नदी खोऱ्यामध्ये होतो? भीमा नदी खोऱ्यामध्ये सुद्धा होता. नाही तर लगेच एखादा कमेंट करेल सर काय शब्द आहे? भीमा नदी खोऱ्यामध्ये होतो. पण भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर भीमा नदी ही कृष्णा नदीचीच उपनदी आहे. पुढे जाऊन ती कर्नाटकामध्ये काय होते? कृष्णा नदीला मिळते. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या सोलापूर, पुणे आणि नगर या जिल्ह्यांचा समावेश सुद्धा काय होतो? कृष्णा नदी खोऱ्यामध्येच होतो. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला कृष्णा नदीच्या उपनद्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो पहा. मग कोणकोणते आहेत? वेण्णा आहे, कोयना आहे, येरळा आहे, वारणा आहे, पंचगंगा आहे, घटप्रभा आहे आणि भीमा आहे. ओके. आता ही जी पंचगंगा नदी आहे ह्या पंचगंगा नदीस काय म्हटलं जातं? कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हटलं जातं. याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. ओके.
आता या पंचगंगा म्हणजे काय, एकूण 5 नद्याचा संगम आहे किंवा 5 नद्या एकत्र वाहतात म्हणून त्याला पंचगंगा म्हणतात. मग ह्या 5 नद्या कोणत्या आहेत याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारायला पाहिजे. कोणत्या आहेत, कुंभी आहे, कासारी आहे, भोगावती आहे, तुळशी आहे आणि सरस्वती. ओके, या 5 नद्या आहेत, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर महाबळेश्वर या ठिकाणी सुद्धा काय होतं पहा, एकूण 5 नद्याचा उगम होतो पहा. कुठं, महाबळेश्वर या ठिकाणी. मग या 5 नद्या कोणत्या आहेत पहा, कृष्णा आहे, कोयना आहे, वेण्णा आहे आणि कोकणातील सावित्री व गायत्री या 2 नद्या आहेत. म्हणजे 5 नद्याचा उगम काय होतो, महाबळेश्वर या ठिकाणी होतो, लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे 13 नंबर. खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील मुख्य जमात आहे असं विचारलंय. ऑप्शन काय दिलेत पहा, गोंड, त्याच्यानंतर भिल्ल आणि याचं उत्तर काय असणार मित्रांनो, तर 1 आणि 2 दोन्ही काय आहेत, महाराष्ट्रामधील प्रमुख जमाती आहेत किंवा मुख्य जमाती आहेत. आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं की TCS IBPS तुम्हाला असे ज्यावेळेस 2 विधानं देते ना त्यावेळेस 90% वेळेस त्यांचं उत्तर काय आहे, 1 आणि 2 दोन्ही बरोबर. फक्त त्यांनी काय केलेलं आहे, याची जागा जी आहे ना, हे 1 आणि 2 दोन्ही बरोबरची याची जागा प्रत्येक प्रश्नामध्ये बदललेली आहे. कधी 1 नंबरला हा पर्याय आहे, कधी 2 नंबरला आहे, 3 नंबरला आहे, कधी 2 नंबरला आहे. ओके, आणि कधी 4 नंबरला आहे. तुम्हाला फक्त तेवढं व्यवस्थित बघायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 14 नंबर. खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर येथे संत चोखामेळ्याचे स्मारक बांधले आहे. मग संत चोखामेळ्याचे स्मारक कोणी बांधलंय मित्रांनो, तर ते संत नामदेवांनी बांधलं आहे. कोठे बांधलं आहे, पंढरपूर या ठिकाणी आहे. ओके, मग या ठिकाणी हे जे संत आहेत महाराष्ट्रातले यांच्या पुस्तकावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो पहा. मग संत ज्ञानेश्वरांचे पुस्तकं कोणकोणते लक्षात ठेवायचे पहा. ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरीलाच काय म्हटलं जातं, भावार्थ दीपिका म्हटलं जातं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, काय म्हटलं जातं, ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका. ओके, आणि ही काय पहा, भावार्थ दीपिका ही जी ज्ञानेश्वरी हे काय, जो आपला संस्कृत ग्रंथ आहे भगवद्गीता, या संस्कृत भगवद्गीतेचं काय मराठीमध्ये रूपांतर आहे म्हणा किंवा भाषांतर आहे म्हणा. ओके, त्याच्यानंतर अमृतानुभव हा सुद्धा कोणाचा आहे, संत ज्ञानेश्वरांचा आहे. आणि चांगदेव पासष्टी हा ग्रंथ सुद्धा कोणाचा आहे, संत ज्ञानेश्वरांचाच आहे. ओके, त्याच्यानंतर संत रामदासांचा ग्रंथ कोणता आहे, तर दासबोध हा ग्रंथ संत रामदासांचा आहे. त्याच्यानंतर संत नामदेव होते हे कोणाला आपला गुरु मानायचे, तर संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांना आपला गुरु मानत असत. ओके, आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे संत नामदेव यांनी पंजाबमधील घुमान येथे वारकरी संप्रदायाचा प्रसार व समाजकार्य केलं. प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर अजून एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या संतांचा शिखांचा पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब याच्यामध्ये ओव्या आहेत किंवा अभंग आहेत असं विचारलं जातं. मग ते कोणाचे आहेत पहा, तर गुरु ग्रंथ साहिबा या शिखांच्या पवित्र ग्रंथामध्ये संत नामदेव यांचे अभंग आहेत. त्यालाच काय म्हटलं जातं, मला वाटतं दोहे असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, पुढचा प्रश्न आहे 15 नंबर. महाराष्ट्र प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची शेवटची समृद्ध सत्ता डायरेक्शनची होती. शेवटची समृद्ध सत्ता कोणाची होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची म्हणजे त्यांच्या अगोदरची विचारले. मग ती कोणाची होती, यादवांची होती. आणि आपल्या ज्या राजमाता जिजाऊ आहेत ना, याच कुलातील होत्या, यादव कुलातील राजमाता जिजाऊ होत्या. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला मी महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या सत्ता सांगतो, त्यांचा कालखंड सांगतो आणि त्यांचा संस्थापक सांगतो. ओके, का महत्त्वाचं आहे, तर TCS या महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारत आहे. तुम्ही एवढं जरी केलं मित्रांनो, एवढं मी 5-6 ओळी सांगतो तेवढं जरी केले ना तर तुमचा 1 मार्क जवळपास 100% पक्का होणार आहे. मग या ठिकाणी पहा, सातवाहन कालखंड कधीचा आहे विचारलं जातं, कधीचा आहे, इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 आहे. संस्थापक कोण होता, सिमुख होता. बाकीचं मी सांगितलंय. सातवाहन राजा कोणता, राजा हल याने काय केला, गाथा सप्तशी हा ग्रंथ लिहिला होता, प्राकृत भाषेमध्ये ग्रंथ होता. त्याच्यानंतर महत्त्वाचं घराणं आहे पहा, चालुक्य. यांचा कालावधी काय, इसवी सन 535 ते 753. चालुक्य घराण्याचा मूळ संस्थापक राजा कोण होता, जयसिंग होता. ओके, त्याच्यानंतर वाकाटक घराणं पहा, अतिशय महत्त्वाचं घराणं. यांचा कालखंड काय, इसवी सन 250 ते 530. वाकाटकाचा मूळ पुरुष कोण असा प्रश्न विचारला जातो, तर कोण होता, विंध्य शक्ती हा काय होता, वाकाटकांचा मूळ पुरुष होता. ओके, किंवा मूळ संस्थापक होता. त्याच्यानंतर यादवांची सत्ता पहा कधी होती, इसवी सन 850 ते 1334 पर्यंत यादवांची सत्ता होती. आणि यादव हे सुरुवातीला काय होते पहा, राष्ट्रकूट आणि नंतर बदामीच्या चालुक्यांचे काय होते, मांडलिक होते. आणि या राष्ट्रकूटांची राजधानी कोणती होती पहा, आजचा जो देवगिरी किल्ला आहे ज्याला दौलताबाद असं सुद्धा म्हटलं जातं, या देवगिरी किल्ल्यावरती काय होती, राष्ट्रकूटांची राजधानी होती. लक्षात ठेवायचा, खूप महत्त्वाचं आहे.
सॉरी, यादवांची राजधानी होती देवगिरी, मी राष्ट्रकूट म्हटलो, यादवांची होती. आणि राष्ट्रकूटची सत्ता कुठं होती पहा, इसवी सन 752 ते 975 मध्ये राष्ट्रकूटाची सत्ता होती. यांचा संस्थापक कोण आहे, दंतीदुर्ग हा कोण आहे, राष्ट्रकूट राज्याचा संस्थापक आहे. पुढचा प्रश्न आहे 16 नंबर. ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली, मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी असं झालं विचारलं होतं. 1906 झाली होती. डिसेंबर 1906, मला वाटतं या ठिकाणी 28 डिसेंबर 1906 आहे किंवा 30 डिसेंबर 1906 आहे. 30 डिसेंबर 1906 स्थापना झाली होती. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या व्हाईसरायच्या काळात झाली असा सुद्धा प्रश्न विचारला जातो, तर लॉर्ड मिंटो यांच्या कालावधीमध्ये झाली होती. त्याच्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली हाही प्रश्न विचारला जातो, तर ढाका या ठिकाणी स्थापना झाली होती. याचे अध्यक्ष कोण होते पहा, नवाब सलीमुल्ला खान यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली होती. आणि याचं संस्थापक कुणाला म्हटलं जातं मुस्लिम लीगचं, तर आगा खान यांना मुस्लिम लीगचं संस्थापक म्हटलं जातं. मुस्लिम लीगची जी घटना आहे ना, ही कोणत्या नावाने ओळखली जाते असा प्रश्न विचारला जातो, तर ती ग्रीन बुक या नावाने ओळखली जाते. आणि ती कोणी तयार केली होती, मौलाना मोहम्मद अली गोवर यांनी काय केली होती, मुस्लिम लीगची घटना तयार केली होती. पुढचा प्रश्न आहे, अजून एक प्रश्न विचारला जातो, मुस्लिम लीगचं मुख्यालय कोठे होतं, तर हे लखनौ या ठिकाणी मुख्यालय होतं. पुढचा प्रश्न आहे 17 नंबर. 2020-21च्या केंद्रीय अर्थसंकल्पानुसार किती नाशवंत उत्पादनांचा समावेश करण्यासाठी ऑपरेशन ग्रीन योजनेचा विस्तार केला जाणार आहे, तर किती, एकूण 22 नाशवंत उत्पादनांचा समावेश करण्यासाठी ऑपरेशन ग्रीन योजनेचा विस्तार केला जाणार आहे. पुढचा प्रश्न काय 18 नंबर. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय म्हणजेच काय, IMFचं मुख्यालय कोठे स्थित आहे, तर हे कोठे आहे, वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी तुम्हाला अजून काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. IMFची स्थापना कधीची आहे, 27 डिसेंबर 1945ची आहे. संस्थापक देश किती होते पहा, त्यावेळेस 44 देश एकत्र येऊन त्यांनी स्थापना केली होती. सध्या किती देश सदस्य आहेत, 189 देश सदस्य आहेत. 189वा देश कोणता आहे, नौरू हा देश काय, शेवटचा सदस्य देश आहे. ओके, मुख्यालय सांगितलं मी तुम्हाला. ही UNची काय विशेषीकृत संस्था आहे. आणि IMFचं वित्तीय वर्ष लक्षात ठेवायचं काय आहे, 1 मे ते 30 एप्रिल हे काय IMFचं वित्तीय वर्ष आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 19 नंबर. जेव्हा नद्या त्यांचं पाणी सर्व दिशांमधून तलाव किंवा खळग्यात सोडतात तेव्हा तो आकृतिबंध डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. तर जेव्हा नद्या त्यांचं पाणी सर्व दिशांमधून तलाव किंवा खळग्यामध्ये सोडतात तो आकृतिबंध अभिकेंद्री म्हणून ओळखला जातो. ओके, जसं तसा प्रश्न 2 ते 3 वेळेस काय झालं, रिपीट झालेला आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे पहा, प्रथिन संश्लेषणासाठी काय, प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये खालीलपैकी कोणते स्थान असते किंवा कोणता घटक असतो. ऑप्शन काय पहा, रायबोझोम्स, तंतुकणिका, गॉल्गी काय संकुल, आंतरद्रव्य जालिका. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.